मला एक गोष्ट कळली नाही मिस्टर जागीरदार, विक्रमने भैरवी मॅडम आणि तुमच्या मिसेसवर हल्ला का केला? ते तर विक्रमच सांगू शकेल तुम्हाला। विक्रम विरुद्ध याआधी तुम्ही तक्रार पण केली आहे ना? याआधी पण त्याने आम्हाला त्रास द्यायचा खूप प्रयत्न केलाय आणि रिसेंटली माझ्या वाईफला सईंना किडनॅप केलं होतं त्याने, तेव्हा पण पोलिसांमध्ये तक्रार केली होती मी त्याच्या विरोधात। तुमचं स्टेटमेंट तर मी रेकॉर्ड केलंय, आता भैरवी मॅडम शुद्धीवर आल्या तर त्यांचंही रेकॉर्ड करू, पण सध्या त्या विक्रमला पकडणं ही आमची टॉप प्रायोरिटी असेल। थँक्यू सो मच सर। सो बी सेफ। गुड डे। सई, यू ओके? वीकनेस वगैरे नाही आहे ना? नाही, मी ठीक आहे, पण डॉक्टर म्हणाले एनर्जीसाठी नारळ पाणी प्या। ओके चला मग आपण जाऊयात बाहेर। चला निघूयाच इकडनं, चला चल। अरे देवा, भैरवी सिरियस आहे तू? सॉरी बाबा, सॉरी, पण आम्ही नाही थांबू शकत। सई चला। एक्सक्यूज मी, तुमचा पेशंट शुद्धीवर आलाय, तुम्ही त्यांना भेटू शकता, पण त्यांना ताण होणार नाही याची काळजी घ्या। हो हो। मी आणि जानकी चल, तुम्ही सगळे इकडेच थांबा। हा ओके, आपण जाऊया। तुम्ही थांबा इकडे, ये लोक। देवांश प्लीज एकदा भेटा ना भैरवी मॅडमना, त्यांना गरज आहे आता तुमची। प्लीज जाऊयात ना आपण, प्लीज चला। ताई, भैरवी, आता कसं वाटतंय? अपराधासारखं। मला बोलायचंय देवाची। ताई, आता तुम्ही आराम करा ना, नंतर बोला। मला आता बोलायचंय देवाशी। आई, बाबा, आपण बाहेर थांबूयात। काळजी। बोल, काय बोलायचं तुला? फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आता आपण जे बोलतोय ते आपलं शेवटचं बोलणं असेल। बोल। खूप रागवलास ना माझ्यावर, माझ्याशी कधीच बोलणार नाहीस का? मी जे केलं त्यामागे माझं काही कारण होतं, ते तर समजून घे। काय समजून घ्या? तू एका निरपराधी व्यक्तीचा जीव घ्यायला निघाली होतीस, हे समजून घेऊ। त्या सईंनी तुझा जीव वाचवला, तुला आयुष्यभर नेहमी खूप आदर दिला, खूप प्रेम दिला, तू त्यांच्या जीवावर उठली, हे समजून घेऊ। अरे ज्या व्यक्तीमुळे तुला तुझं कुटुंब मिळालं यार,
त्या व्यक्तीचा जीव घ्यायला निघाली होतीस तू. सिरियसली हे समजून घेऊ. तू मला कितीही काही समजून सांगण्याचा प्रयत्न केलाच नाही तरी मी काही समजून घेणार नाहीये. मला नाही समजत. प्रेम, आदर, मला फक्त बिझनेस कळतो. पण काही वर्षापूर्वी तू माझ्या आयुष्यात आलास. मला आई म्हणून हाक मारली होतीस. नाही विसरू शकत तो दिवस. त्यानंतर ना मी कधीच कोणावर तुझ्या एवढं प्रेम केलं नाही. जर कोणावर प्रेम केलं तर ते फक्त आणि फक्त तुझ्यावर. तू माझ्यासाठी माझं साम्राज्य होतास. काय काय केलं मी तुझ्यासाठी. पण ती एक मुलगी तुझ्या आयुष्यात आली आणि तू माझ्यापासून लाभ घेतला. तेव्हा मी जे काही केलं ते तुला मिळवण्यासाठी, तुला परत मिळवण्यासाठी केलं. एकदा आईच्या नजरेने मला समजून घे प्लीज. वेळ आली हो माझ्यावर. आयुष्यभर तुला आदर्श मानलं मी माझा. पण यू नो व्हॉट, पण आता ना किव येते ग मला तुझी. किव येते. आणि काय म्हणालीस तू आता. प्रेम, तुझं प्रेम आहे माझ्यावर. नाही, अजिबात नाही. कारण प्रेम असं नसतं. आपल्या ज्या व्यक्तीवर प्रेम असतं ना, आपण त्याच्या सुखदुःखात आपलं सुख शोधत असतो, त्याच्या आनंदात आपला आनंद असतो. तुझं तसं नाही, कधीच नव्हतं इनफॅक्ट. पण तू कायम स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या सईंच्या जीवावर उठत आली आहेस आणि त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाहीये. कधीच नाही. आपलं नातं संपलंय. तू आजपर्यंत मला जे जे शिकवलंस ते मी कायम लक्षात ठेवेन. पण इथून पुढे माझ्या आयुष्यात तुला जागा राहणार नाही. गुड बाय. आई, आई, हे आई, काय काय होतंय तुला. डॉक्टर सई, डॉक्टर. डॉक्टर बघा ना आईला काय झालंय. ती अचानक खूप हायपर झाली. प्लीज 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 2 मिनिटं.
देवा, भैरवी काय म्हणाली? ठीक आहेत ना ताई? माहिती नाही. माहित नाही म्हणजे? अरे आम्ही तुझ्या ओरडण्याचा आवाज ऐकला, आम्ही आत येणार तेवढ्यात डॉक्टर घाईघाईनं आले आणि ते आम्हाला म्हणाले की तुम्ही बाहेरच थांबा म्हणून. काही नाही, ते जरा पल्स वाढली होती तिची. अगं बाई, मग काही होणार नाही ना ताईंना? नाही माहिती. काय होऊन बसलंय हे? आता कुठे सई घरी परत आली म्हणून आपण आनंदात होतो, आणि हे आता काय झालंय? देवा, काय झालंय काय याला? असा का तुटक तुटक वागतोय? तुला काय माहितीये का सई? ते दमलेत ना, त्यामुळे मी बोलते त्यांच्याशी. हां, मी आलेच. काहीतरी वेगळं आहे. देवांश, काय झालं? काय म्हणाल्या भैरवी मॅडम? पश्चातापच नाहीये यार तिला. एवढं सगळं होऊन पण काही गिल्ट वाटत नाहीये. मलाच तिच्या बाजूने विचार करायसाठी समजून सांगते ती सगळी सिच्युएशन. तिने हे सगळं का केलं त्याची कारण सांगते ती मला. इम्पॉसिबल आहे ती. देवांश, त्या दुःखात आहेत. या सगळ्याचा खूप त्रास होतोय त्यांना. शरीराने तर त्या खचल्याच आहेत, पण मनाने सुद्धा खूप खचल्यात त्या. आणि त्या जे काही बोलतायत ते बरोबर तर आहे ना. आता त्यांना आपली गरज आहे देवाळ. तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? ज्या बाईने तुम्हाला जाळून टाकायचा प्रयत्न केला तिला मी का समजून घेऊ? तिचा मी का विचार करू? मला असं म्हणायचं होतं. काय म्हणायचं होतं? टेल मी काय म्हणायचं होतं? सई, मला माहितीये तुमचं मन खूप मोठं आहे. तुम्ही सगळ्यांना खूप नीट समजून घेता, कोणालाही पटकन माफ करता, पण मी तुमच्यासारखा नाहीये सई. आणि आईने जे काही केलंय ना ते मी कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही. इथून पुढे माझं आणि आईचं कुठलंच नातं नसणार आहे. पोलीस आले होते तेव्हा त्यांना काही सांगितलं नाही मी, पण याचा अर्थ असा होत नाही की मी तिला गुन्हेगार समजत नाही. कळलं? इथून पुढे भैरवी आई आपल्या आयुष्याचा पाठ नसणार आहे. खरं तर ना मला तिला आई म्हणायला पण कसा तरी होत आहे. मी काय म्हणतो, आपण इकडनं निघूयात. मला या जागेवरच छान वाटत नाहीये, मला खूप त्रास होतोय. चला निघूयात आपण. नाही, मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, पण आपण सगळ्यांना असं सोडून नाही जाऊ शकत ना. व्हॉट डू मीन? मग काय करायचंय? आपण हॉस्पिटलला आणलंय ना, इथे डॉक्टर स्टेटमेंट करतात तिचं. आपल्या हातात काय आता? आणि आपल्या घरचे पण आहेत बाकीचे, आपल्याला काही थांबायची गरज नाहीये. का करताय असं? माहिती आहे मला की आपल्यामध्ये मतभेद झालेत, पण आपलं कुटुंब विभक्त नाही झालेलं आहे. एकत्र आहोत आपण अजून पण. आपण फक्त आपला विचार करून कसं चालेल मला सांगा? नाही, मला माहिती आहे तुम्हाला भैरवी मॅडमचा खूप राग आला, पण त्यांच्यासाठी नाही, किमान आई वडिलांसाठी, आई बाबांसाठी तरी थांबा प्लीज. त्यांच्याकडे बघा ना काय अवस्था झाली आहे. त्यांना आपण असं एकटं नको ना सोडायला. त्यांना आपली खूप गरज आहे आता. देवांश
प्लीज थांबूयात आपण, प्लीज. काय चाललंय काही कळत नाहीये. डॉक्टर, भैरवी कशी आहे आता? ठीक आहे ना? मी त्यांना इंजेक्शन दिलंय, आता थोड्याच वेळात त्या स्टेबल होतील. देवांश, चला ना प्लीज. हा चला चला. पण त्या सारख्या म्हणतात की मला घरी जायचंय. त्या जर का अशाच डिस्ट्रेसमध्ये राहिल्या तर त्यांचा त्रास वाढत जाईल. नाही नाही, पण म्हणजे तिला घरी नेऊन चालेल का? पण तुम्ही त्यांची घरी काळजी घेऊ शकाल का? मी आहे ना, आम्ही सगळं व्यवस्थित करू. त्यांचा ताण कमी होणं हे जास्त महत्वाचं आहे ना. ठीक आहे. तसंही पेशंटची इच्छा नसताना आम्ही त्यांना आग्रह करू शकत नाही. आपण उद्याच डिस्चार्ज करू, पण त्यांना बिलकुल त्रास होता कामा नये. ठीक आहे. फक्त आजची रात्र आम्ही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवू आणि तुमच्यापैकी कोणी रात्रभर थांबू शकेल तर बरं होईल. हो, मी आणि देवांश थांबतो ना. देवा. थँक्यू डॉक्टर. काही वर्षापूर्वी तू माझ्या आयुष्यात आलास, त्याला आई म्हणून हाक मारली होतीस. नाही विसरू शकत तो दिवस. अरे काय अवतार करून घेतलायस हा स्वतःचा? हात नको लावूस यार तू मला प्लीज. अरे का असा वागतोयस? आय नो तुला माझा राग आलाय, पण मी राग येण्यासारखं काहीच नाही केलंय. मी आई आहे ना तुझी. स्टॉप इट प्लीज, स्टॉप इट. तू उगाच रागवतोयस हा माझ्यावर. ती सई ना सारखी आपल्या मध्ये मध्ये येत असते. खरं तर ना पूर्वी तिचा काटा काढून टाकायला हवा होता मी. शट अप, जस्ट शट अप. तिचं नाव पण घेऊ नका तुझ्या तोंडात ना. तू इतकं सगळं घडल्यानंतर कणभर पण पश्चाताप नाहीये का ग तुला? या सगळ्यात तुझी काहीतरी चूक आहे असं नाही वाटत तुला अजून पण? देवांश, मीच शिकवलंय तुला. चूक बरोबर हे सगळं ऑब्जेक्टिव्ह असतं. जे तुझ्या नजरेत चुकीचं आहे ते माझ्यासाठी चुकीचं नाही आहे. माझ्यासाठी ते बरोबरच आहे आणि मी माझ्या मतावर ठाम आहे. अनबिलिव्हेबल. मला नवल वाटतंय का तुझं? कोण आहेस तू? आय डोंट नो यू. मी ज्या आईला ओळखतोय ना तीही नाहीये. ती अजिबात नाही. आय नो ती अशी कोणाशी लवकर अटॅच होत नाही, पण ती कोणाचा तरी जीव घेईल किंवा जीव घ्यायचा प्रयत्न करेल इतकी नीच नाहीये ती. तू नाहीयेस ती. यु नो वॉट, मला देव जर येऊन सांगेल ना की तुझे इतकी सेल्फिश आहे, क्रूर आहे, तरी मी त्याच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही, कारण इतका विश्वास आहे माझा तुझ्यावर ना. मी तुला माझी गुरु, माझी मैत्रीण, माझी आई, माझं सगळं काय होतीस ग तू.
स्टील तू माझ्यासोबत असं केलंस. सांग ना, काय कुठे किती कमी पडलो मी प्रेम देण्यात? इतकं काय चुकलं माझं की तुला इतका मोठा विश्वासघात करावा लागला माझा? टेल मी राईट नाव, टेल मी. तू असतेस का? माझ्या प्रश्नांची उत्तर येते, खूप मजा येते का तुला? अजून नकोस तू अशी. बघ मला सिरियसली सांगतो, मला खूप त्रास होतोय. प्लीज डोंट लाफ, प्लीज डोंट लाफ. मला त्रास होतोय, प्लीज प्लीज स्टॉप इट. त्रास होतोय मला, प्लीज. देवांश, आई कुठे? आता इथे आई होती. आई कुठे? नाही देवांश, आता इथे होती. मी बोलत होतो तिच्याशी, ती हसत होती माझ्यावर. मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो की ती चुकली आणि ती हसत होती माझ्यावर. देवांश, कुणी गेली ती? ऐका, कुणी नव्हतं इथे, कुणी नाहीये. असं ना विचारांचा असं काऊर झालाय डोक्यांमध्ये. काहीच कळत नाहीये, कुठल्याच गोष्टीचं सोल्युशन सापडत नाहीये. मला नकोय हा त्रास. मला ना बाहेर पडायचं या सगळ्यातनं. प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी. मला खरंच बाहेर पडायचं या सगळ्यातनं. प्लीज हेल्प, प्लीज बाहेर काढा. देवांश, शांत व्हा तुम्ही, काही होणार नाहीये तुम्हाला. हे आहे ना तुमच्या बरोबर आणि कायम असणार आहे. आपण प्रत्येक संकटांवर मार्ग काढतो ना, मग याही संकटावर काढूयात ना मार्ग. सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही आता फक्त शांत व्हा प्लीज. मी आहे ना. देवांश, आई कुठे? निघायचं नाही? नाही, थोडा वेळ आहे अजून. डिस्चार्ज प्रोसिजर पूर्ण व्हायचे आणि डॉक्टर भैरवीचं ड्रेसिंग देखील करताय. काय झालं? काही टेन्शन नाही का? नाही, टेन्शन असं काही नाही, पण बोला ना बाबा, नाही मनात ठेवू नका प्लीज. टेल मी. हे बघ, काय आहे, मला काय वाटतं की आत्ता आपण भैरवीला घेऊन आपल्या घरी गेलंच पाहिजे का? म्हणजे मला नाही कळलं, मग कुठे जायचं? नाही, कसं आहे की गेल्या काही दिवसात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये बरंच काही घडून गेलंय. स्पेशली तू, सई आणि भैरवी, तुमच्या आयुष्यात तर उलथापालथ झालेली आहे. तर तेव्हा पुन्हा आपण घरी जाण्यापेक्षा आपण आपल्या फार्म हाऊसवर गेलो तर? म्हणजे कसं आहे की तिकडच्या वातावरणात भैरवीला आराम मिळेल आणि आपल्या सगळ्यांना देखील चांगला चेंज होईल, नाही का? हां चालेल, गुड आयडिया. मी ओमीला सांगतो की सगळ्यांना घेऊन तू फार्म हाऊसवर ये, ठीक आहे? भैरवीला घेऊन येतो. हां हां हां, चल. काय सांगू बाबा तुम्हाला, जोपर्यंत तुमच्या बरोबर माझ्या मनात काय चाललंय हे सगळं शेअर करणार नाही ना, तोपर्यंत हे टेन्शन कमी होणार नाहीये माझं. भैरवी आईला बरं वाटावं म्हणून तुम्ही हे सगळं करताय खरं, आणि खरं तर या सगळ्या मागे तीच कारण आहे. तिच्यामुळेच घडलंय हे सगळं.